नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण सोयाबीनच्या शेतामध्ये आहे. सद्य परिस्थितीमध्ये जर बुलढाणा जिल्ह्यात पाहिलं आपण तर सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. जवळपास 60% क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झालेली आहे आणि सद्यस्थितीमध्ये सोयाबीन जे आहे फुलं धरण्याच्या अवस्थेमध्ये, काही 10 ते 15% फुलं धरलेले आहेत आणि काही ठिकाणी जवळपास घाटाच्या वर विचार केला तर पापड्या धरण्याचे किंवा शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. तर सद्य परिस्थितीमध्ये सोयाबीनचा विचार करता त्यावर जर आपल्याला योग्य उत्पादन मिळायचं असेल तर किडीचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आजच्या विशेष याच्यामध्ये आपण पाहत आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अळीवर्गीय जे किडी सोयाबीनमध्ये येतात याचा सामना करावा लागणार आहे. तर त्या दृष्टीनं आपण काही गोष्टी आतापासूनच लक्षात घेतल्या तर आपल्या सोयाबीनचं पीक या किडीपासून वाचून आपल्या उत्पादनात नक्कीच भर पडेल. तर सर्वसाधारणतः आपण किडीचा अभ्यास करताना पाहिलं तर सोयाबीनमध्ये पहिल्या अवस्थेमध्ये पाहिलं आपण की खोडकिडा आणि चक्रभुंगा हे 2 किडी आपल्याला प्रामुख्याने खोड पोखरणाऱ्या किडी आहेत, हे त्रास देतात. त्यानंतर आताच्या परिस्थितीमध्ये जेव्हापासून फुलं लागायला सुरुवात होतात, आता जवळपास पाहत आहे आपण क्वचित 10 ते 15% काही ठिकाणी फुलं लागलेले आहेत किंवा फुलं धरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. तर यामध्ये जर पाहिलं आपण तर सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला उंटाळी ही सर्वात महत्त्वाची कीड आपली येणार आहे. रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण जर असलं तर उंटाळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्या सोयाबीनच्या पिकावर होतो. त्यानंतर उंटाळी जर ओळखायची असेल आपल्याला तर ते उंटासारखा तिचा बाग असतो. ती चालताना त्याला माहिती आहे आपल्याला की वरचं ते उचलते आणि ही पानं 75% आपल्या पिकांना फुलं येतात. त्यावेळेस आपल्याला स्पोडोप्टेरा नावाची जी अळी येते त्याला आपण काय म्हणतो की तंबाखूची पानं खाणारी अळी. तर ही जर पाहिली तुम्ही तर हिचा एक पांढुरका काळपट रंग असतो, तिच्यावर काळपट रंगाचे ठिपके असतात आणि ही अळी समूहानं असते. तर ही अळी जी आहे ती आपलं सोयाबीनचे फुलंसुद्धा खाते, पानंसुद्धा खाते आणि त्यानंतर शेंगा किंवा पापड्या झाल्या त्यानंतरही आपलं नुकसान करते. त्यानंतर सर्वात महत्त्वाची तिसरी कीड याच्यामध्ये आहे ही हिरवी अमेरिकन अळी, ज्याला आपण हेलिकोवर्पा म्हणतो. हिचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. जेव्हा शेंगा परिपक्व भरण्याच्या अवस्थेमध्ये असतात किंवा त्याच्या आधीच्या अवस्थेमध्ये या किडीचा आपल्याला प्रादुर्भाव होतो आणि ही आपल्याला जवळपास कळ्या असतील, फुलं असतील, त्यानंतर जे काही आपल्या अपरिपक्व शेंगा असतील या शेंगांना ते डंख मारतात आणि अनियमित आकाराची त्याला छिद्र पाडतात. या तिन्ही अळीचं किडीचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की अळीचं सर्वेक्षण करायचं असेल किंवा हे नियंत्रण करायचं असेल आपल्याला तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की एकात्मिक पद्धतीने याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला किडीची ओळख असणं गरजेचं आहे. किडीचा जीवावर आपण फवारणी करतो त्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं एकात्मिक कीड व्यवस्थापन करताना आपल्याला नियमित पिकाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. यासाठी आपण सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी जर शेतात गेलो आणि एका रनिंग मीटर ओळमध्ये जर फिरलो आपण तर यामध्ये आपल्याला दिसेल एका रनिंग मीटर ओळमध्ये जर पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये जवळपास 10 ते 15 झाडं बसतात. तर 10 ते 15 झाडं बसले त्यानंतर तर याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 आळ्या दिसल्या तर समजायचं की उपाययोजना करण्याची व्यवस्था झालेली आहे. 3 ते 4 आळ्या प्रति मीटर ओळ, तिच्यामध्ये तुमचं स्पोडोप्टेरा असेल, तंबाखूची पानं खाणारी अळी ज्याला म्हणतो आपण ती असेल, त्यानंतर जी हिरवी अळी आहे एका रनिंग मीटर ओळमध्ये जर आपल्याला 3 ते 4 आळ्या दिसल्या तर आपण समजायचं का फवारणीची वेळ आलेली आहे. त्यासाठी शेतकरी बंधूंनो आपल्याला सर्वेक्षण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. किडीचं सर्वेक्षण करून आपल्या पीक संरक्षणामध्ये बचत करणं गरजेचं आहे. त्यानंतर एकात्मिक किडीचं व्यवस्थापन करताना आपल्याला अळीवर्गीय किडीसाठी एका एकरामध्ये किमान 20 ते 25 पक्षी थांबे लावणं गरजेचं आहे. ती आकाराचा पक्षी थांबा आहे. हा जर आपण योग्य प्रमाणे सर्व दिशेने जर लावला तर यावर काय होते की सकाळच्या वेळेस पक्षी येऊन बसतात. तर हा ट्रॅप हा जो लावायचा आहे आपल्याला पक्षी थांबा ती आकाराचा, हा पिकाच्या वर जवळपास अर्धा फूट असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेस पक्षी ह्याच्यावर येऊन बसतात आणि ज्यावेळेस उन्हाची तीव्रता कमी असते त्यावेळेस काय होतात की ह्या अळ्या आहेत सकाळचं कोवळं ऊन घेण्यासाठी वरती येतात आणि त्याच वेळेस पक्षी आपले भक्ष्य शोधतात आणि आपल्या अळ्या वेचून खातात. आणि आपल्याला माहीतच आहे एक अळी तिचा जर प्रौढ मादी पतंग झाला त्यानंतर नर पतंग असतात, ते जर मिलन झालं तर एक जो पतंग असेल किंवा एका अळीपासून होणारी जी मादी असेल तर वेगवेगळ्या किडीनुसार हिरव्या उंट अळी असेल तर 30 ते 40 ते अंडे देते मादी पतंग. त्यानंतर स्पोडोप्टेरा पाहिला तर 200 अंडी देते. त्यानंतर हिरवी अमेरिकन ओढी पाहिली आपण तर 150 ते 200 अंडे देते. तर अशा प्रकारे आपण एकात्मिक पद्धतीने याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. आणि हे लावताना आपल्याला एक डवऱ्याचा दुसरा फेर झाल्यानंतर जेव्हा सोयाबीनला फुलं लागतात तेव्हापासून हे ट्रॅप लावणं आपल्याला गरजेचं आहे. तर यासाठी सर्वात महत्त्वाचं पक्षी थांबे लावून आपल्या पिकाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. त्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही सांगतो की ETL
आर्थिक नुकसानीची पातळी ओळखूनच आपण कीटकनाशकाची फवारणी करावी. त्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळा सकाळच्या वेळेस शेतात गेलो 3 ते 4 आळ्या 10 ते 12 झाडावर दिसल्या आपल्याला की आपण समजायचं की फवारणीची वेळ आलेली आहे. ते जर नसेल तर दुसरं आपल्याला जर असेल तर विद्यापीठानं आपल्याला रिकमेंड केलेले आहे की एकरामध्ये किमान 2 फेरोमोन ट्रॅप्स लावायचे. याला आपण काय म्हणतो लैंगिक सापळा. हे लावल्यानंतर काय होते की किमान आपल्या शेतामध्ये अंडी घालण्यास केव्हा सुरुवात मार्केटमध्ये मिळतात. आपल्या सोयाबीनवर येणारे विशेषतः स्पोडोप्टेरा ती अतिशय मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान करते. त्यानंतर जी येणारी अमेरिकन हिरवी अळी याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कामगंध गोळ्या बाजारामध्ये मिळतात. तर एका एकरामध्ये किमान रँडम पद्धतीनं आपण 2 जर ट्रॅप लावले आणि याच्यात काय होतं की हा ट्रॅप जर पाहिला तुम्ही तर याच्यात काय असते मादीचा गंध असलेली एक गोळी असते लावलेली, त्याला आपण काय म्हणतो लिव्हर. तर हा लिव्हर जो आहे हा लिव्हर याच्यामध्ये लावल्यानंतर आपल्याला काय होतं की याच्यामध्ये मादीचा गंध असतो आणि त्यामुळे नर इकडे आकर्षित होतात आणि नर याच्यामध्ये ट्रॅप होतात. तर हे ट्रॅप झाल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आता किडीची अंडी देण्याची वेळ सुरू झालेली आहे. तर त्या दृष्टीनं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता स्पोडोप्टेरा जी अळी आहे हिचाही लिव्हर स्पोडो लिव्हर म्हणून मार्केटमध्ये मिळतो. त्यानंतर अमेरिकनचा हेली लिव्हर मार्केटमध्ये मिळतो. हे दोन्ही लिव्हर आणून आपण एकरी 4 ट्रॅप लावले तर याच्यामध्ये आपल्याला नियंत्रण मिळते. तर याच्यामध्ये जवळपास 8 ते 10 नर पतंग पडलेले दिसले की आपण समजायचं की फवारणीची वेळ आलेली आहे. एक तर पक्षी तांब्याचा वापर करा, सर्वेक्षण करा, त्यानंतर हा कामगंध सापळ्यांचा वापर करा आणि त्यानंतर जरा कीड आपल्याला मोठ्या प्रमाणात असतील किंवा आर्थिक नुकसानीची पातळी ओळखली असेल तर त्यावेळेस आपल्याला विद्यापीठानं जी शिफारस केलेली कीटकनाशक आहे याचं वापरणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वात पहिलं महत्त्वाचं कीटकनाशक जे आहे आपलं